नमस्कार. मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ पावडे यांच्या वतीने डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा. सर्वप्रथम डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांचे माऊली पथकाकडून व बँड पथकाकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नांदेड सिंधुताई पेट्रोल पंपाचे मालक तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ पावडे मित्रमंडळ यांच्याकडून डॉक्टर सचिन पाटील उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विनोदभाऊ पावडे यांच्याकडून वृक्षारोपण व अन्न वाटप कार्यक्रम करण्यात आले. यावेळी अतुल पांडुरंग पावडे, चैतन्य लालासाहेब देशमुख, हर्षल अशोकराव कल्याणकर, कमलाकर आनंदराव गाडेगावकर, कपिल बाबूराव बोईनवाड, श्रीनिवास नारायणराव देबडवार व इतर सर्वजण उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना विनोदभाऊ पावडे, जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड सह प्रतिनिधी प्रदीप मगरे. माझा लहानपणाचा मित्र सचिन याचा वाढदिवस, तो तसा गणपती जन्म तेव्हाचा जन्म आहे त्याचा, पण तिथीप्रमाणे आणि आता असं 11 सप्टेंबर आहे. आणि जवळपास आम्ही पहिलीपासून ते 12वी पर्यंत सोबत आहोत. आम्ही सगळे एका कॉलनीतच राहिलेले आहेत. त्यात शिनू असेल, चौधरी, संतोष क्षीरसागर असेल, अतुल पावडे असेल, मितू तांदुळवाडीचा असेल, श्रीपाद योगी असेल, सगळे आमचे मित्र, सगळे मित्र परिवार आम्ही सोबत राहिलेलो. तेव्हापासूनचा दोस्ताना जशाला तसा आमचा आहे. आम्ही दोस्तानामध्ये कधीच व्यवहार आणला नाही, ते आम्ही पथ्य पाळले आणि सगळे स्टॉपला आहेत. आणि सगळ्यापेक्षा सचिन, डॉक्टर सचिन संभाजी पाटील उमरेकर जे आहेत, आता राजयोग नव्हता त्याच्यामुळे ते आमदार झाले नाही दक्षिण मधून, पण ते आमदाराच्या वरचं त्यांचं काम आहे, त्याच्या वडिलांचं त्याच्या वरचं काम आहे. आमचे सगळ्यांचे ते मार्गदर्शक आहेत, आमच्या सगळ्यांचे ते गुरु आहेत. आम्हाला आमच्या सुखातला साथी नाही, ते आमच्या दुःखातला साथी आहे. आम्हाला कुठलीही काही अडचण आली, कुठलीही काही गोष्ट असली तर ते कधी जाऊन येतात. त्यांच्यामुळं त्यांना त्यांच्या जेवढ्या इच्छा असतील, जेवढ्या त्यांच्या मनातल्या इच्छा असतील, ते सर्व माहूर देवी त्यांना सर्व प्राप्त करून देऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आता सांगितल्याप्रमाणे आम्ही लहानपणीपासून आहे, म्हणजे बालवाडीपासून आमचा मित्र परिवार आहे आणि त्यामध्ये आम्ही 5-6 जण येतो आणि त्याच्यानंतर आमचे शाळेचे सगळे मित्र आम्ही एकत्र येतो आणि आमच्या 5-6 जणांमध्ये एक लहानपणापासूनची बॉन्डिंग आहे, ती आम्ही आजपर्यंत मेंटेन केलेली आहे. त्यामध्ये सातत्यपूर्ण जेव्हा काही डिसिजन होतात तेव्हा आम्ही एकमेकांना साथ देतो आणि विचाराची देवाणघेवाण होते. आणि त्यावेळेस त्या पद्धतीने ते कुठला आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या ह्याच्यावर विचार न करता आपल्या मैत्रीचा आमच्या सगळ्या गोष्टी डिस्कस होतात आणि त्याच्याप्रमाणे सल्ला येतो. माझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये विनोदचा फार मोठा हात आहे. त्याने माझ्या डिसिजनला प्रत्येक वेळेस पुढाकार दिलेला आहे. माझ्या काही गोष्टी चुकल्या तेव्हा त्याचं मार्गदर्शनही राहते. काही वेळेस आमच्या काही गोष्टींमध्ये कमी जास्त झालं तर आम्ही एकमेकांना सांगून एकमेकांची दुरुस्ती करतो. असा आमचा मित्रपरिवार आहे. आणि आज त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर असा प्रोग्राम ठेवलाय. आता तुम्ही बघितलं, टाळकरी मुलांनी माझं स्वागत केलं आणि बँडचं एक पथक होतं, त्यांनी सुद्धा हे केलं. इथं झाड वृक्षारोपण लावण्यात आलंय आणि खिचडी वाटप करण्यात आली. अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम घेतलाय. आणि मला आज म्हणजे आता त्यांनी ज्या पद्धतीने माझं काय वर्णन केलंय हा त्याचा मोठेपणाच आहे. आम्ही सगळे सारखेच आहेत आणि त्याच्याप्रमाणे आम्ही कोणी लहान नाही, कोणी मोठे नाहीत, आम्ही सगळे सारखे आहेत. एक प्रकारे आम्ही आता एक पाऊल पुढे टाकतोय. एकमेकाची साथ राहिल्यावर आम्ही आमच्या पद्धतीने पुढे काम करू. ज्या पद्धतीने प्रत्येक जण आमचा सगळा मित्रपरिवार आपल्या पद्धतीने त्याच्या ह्याच्यात आपलं वलय पाडतंय. आता प्रत्येकाचं एक आहे, आता सामाजिक दृष्टिकोन आहे, त्या सामाजिक दृष्टिकोनासाठी एक मोठा पाऊल घेतलोय. मला ते माझ्या पक्षाने काही जबाबदारी दिल्या आणि ह्या पुढच्या काळामध्ये जर ह्या पद्धतीने जर काम करत राहिलं तर डेफिनेटली मी कोणत्या तरी पदावर जाईल आणि समाजाचं जे छोटं काम आहे त्याच्या मोठ्या पद्धतीने काम करण्यात यावं हीच मी इच्छा प्रार्थना करतो. आणि माझ्यासाठी इथं अतिशय सुंदररित्या जो माझ्या वाढदिवसासाठी कार्यक्रम आयोजित केला मी त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.